नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी पाहत आहोत शिक्षक आमदार किशोर दाराडे यांच्या संदर्भातली। शिक्षक आमदार किशोर दाराडे यांचे येवल्यात जंगी स्वागत। विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक जिल्हा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दाराडे यांनी विजय मिळवला। विजयासाठी 31,576 मतांचा निश्चित कोटा असून दाराडे यांनी तो पूर्ण केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले। दाराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने रात्री उशिरापर्यंत पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होती। विजयी झाल्यानंतर दाराडे येवल्यात परतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी येवल्यात बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणुकीत सामील झाले। ठिकठिकाणी त्यांचे पुष्पहार व गुलालाची उधळण करून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले। त्यांच्याबरोबर मित्रपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।